नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी या वर्गातील गणित विषयातील पहिला घटक अभ्यासणार आहोत। याच्या अगोदर आपण 8वी या वर्गातील गणित विषयाची पूर्ण अनुक्रमणिका पाहिलेली आहे। तर आज आपण त्यामधील पहिला घटक अभ्यासणार आहोत। त्या घटकाचं नाव आहे परिमेय व अपरिमेय संख्या। आता बघा, सुरुवातीला आपल्याला परिमेय आणि अपरिमेय हे अभ्यासनाच्या अगोदर नैसर्गिक संख्या म्हणजे काय किंवा नैसर्गिक संख्या समूह कसा असतो हे आपल्याला अभ्यासणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्येचा समूह हे सुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे। त्यानंतर धन संख्या, ऋण संख्या याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। त्यानंतर पूर्णांक संख्या याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि त्यानंतर परिमेय आणि अपरिमेय संख्या याचा आपल्याला या घटकामध्ये अभ्यास करावा लागेल। आता या घटकामध्ये बघा, परिमेय संख्या म्हणजे काय, परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवणे, परिमेय संख्येची तुलना अपरिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवणे, त्यानंतर परिमेय संख्येचं आवृत्ती दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करणं किंवा मांडणी करणं, त्यानंतर अपरिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवणं, हे आपल्याला सर्व या घटकामध्ये काय करायचे, अभ्यासायचं आहे। तर बघा, अभ्यास करत असताना म्हणजे अगदी बेसिक पासून आपल्याला अभ्यास करावा लागतो, कारण की आपण 5वी 6वी 7वी या तिन्ही वर्गाचं गणित अभ्यासलेलं आहे। त्या धर्तीवर 8वीचा अभ्यासक्रम असतो। तर आपल्याला 8वी या वर्गाचा काय करायचं, अभ्यास करायचा आहे। त्यात पहिला घटक आहे परिमेय आणि अपरिमेय संख्या। हे या घटकाची आपण या घटकामध्ये काय अभ्यासायचं आहे याबद्दलची आपण या ठिकाणी माहिती पाहिली। तर आपल्याला बघा, परिमेय आणि अपरिमेय संख्या ह्या अभ्यासण्याच्या अगोदर आपण याच्या अगोदर काही अभ्यास केलेला असतो, तर आपण त्याबद्दल थोडी माहिती घेऊ। बघा, आपण नैसर्गिक संख्या समूह, पूर्ण संख्या समूह, पूर्णांक संख्या समूह, परिमेय संख्या समूह याची काय करायची, आपल्याला ओळख करून घ्यायची आहे। काय करायचे, ओळख करून घ्यायची। तर याची ओळख करत असताना सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं, बघा, नैसर्गिक संख्या आपल्याला काय करावं लागेल, अभ्यासावं लागेल। आता नैसर्गिक संख्या काय म्हणजे बघा, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, आपल्याला हे अगदी बेसिक आहे। दैनंदिन जीवनामध्ये वस्तू मोजण्यासाठी किंवा काही घटक मोजण्यासाठी आपण ज्या संख्येचा वापर करतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। नैसर्गिक संख्याचा आपण वस्तू किंवा संख्या मोजण्यासाठी उपयोग करतो, म्हणून नैसर्गिक संख्येलाच मोज संख्या असे सुद्धा म्हणतात। नैसर्गिक संख्येलाच इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर असे सुद्धा म्हणतात। इंग्लिशमध्ये काय म्हणतात, नॅचरल नंबर। ही झाली नैसर्गिक संख्येची व्याख्या। आता बघा, त्याच्या पलीकडं सर्वात लहान नैसर्गिक संख्या म्हणलं आपल्याला, कसली म्हणले, लहान। सर्वात लहान नैसर्गिक संख्या विद्यार्थी मित्रांनो काय आहे, 1 आहे। बरेच विद्यार्थी म्हणतात, सर 1 कसं काय, 0 कसं काय नाही। तर बघा, नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून होते। 1 2 3 4 5। 0 हा नैसर्गिक संख्येमध्ये येत नाही, शून्याचा समावेश नैसर्गिक संख्येत होत नाही, म्हणून सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे। सर्वात मोठी नैसर्गिक संख्या, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, म्हणजेच अनंत आहे। सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही। त्याच्या पलीकडचा एक मुद्दा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या,
नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते. आता आपल्याला आणखी एक मुद्दा सांगता येईल, सर्व नैसर्गिक संख्या या धनसंख्या असतात. काय? सर्व नैसर्गिक संख्या धनसंख्या असतात. काय असतात? धनसंख्या असतात. एकदम बेसिक मधला मुद्दा आहे. नैसर्गिक संख्या काय असतात? धनसंख्या असतात. नैसर्गिक संख्येमध्ये ऋण संख्येचा समावेश होत नाही. ऋण संख्या ह्या नैसर्गिक संख्या नसतात, त्यांचा समावेश इकडे नैसर्गिक संख्येमध्ये होत नाही. तर बघा, नैसर्गिक संख्या आपण उदाहरण बघू. 1 2 3 4 5 6 7 8 50 100 या सर्व कशा आहेत? नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्येच्या बाबतीत आपल्याला एवढी माहिती राहणं खूप गरजेची आहे. त्यानंतर बघा, पुढचा पॉइंट आहे पूर्ण संख्या. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, नैसर्गिक संख्येमध्ये शून्याचा समावेश होत नाही. आता पूर्ण संख्या म्हणजे काय बघा, ज्या संख्येमध्ये शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या यांचा समावेश होतो त्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. त्यांना काय म्हणतात? पूर्ण संख्या. पूर्ण संख्येमध्ये शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्येचा समावेश होतो. आता इथं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वात लहान पूर्ण संख्या आपल्याला माहिती पाहिजे. सर्वात लहान पूर्ण संख्या आहे शून्य. सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही, म्हणजेच अनंत. सर्वात लहान पूर्ण संख्या काय? शून्य आहे. सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही. बघा मित्रांनो, आपल्याला याच्या पलीकडं पूर्ण संख्येबद्दल आणखी काय अभ्यासायचं आहे. आता बघा, शून्य ही धनसंख्याही नाही व ऋण संख्याही नाही. शून्य ही धन पण नाही, ऋण पण नाही. हा एक मुद्दा आपल्याला माहिती पाहिजे. शून्य धन पण नाही, ऋण पण नाही. आता त्याच्या पुढे आपल्याला आणखी अभ्यासता येईल किंवा शून्याच्या डावीकडे आणि शून्याच्या उजवीकडे कोणत्या संख्या असतात हे आपल्याला माहिती पाहिजे. आता बघा, शून्याच्या उजवीकडे, हे लक्षात ठेवा मुद्दा, शून्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात. कोणत्या संख्या असतात? धनसंख्या असतात. आणि शून्याच्या डावीकडे ऋण संख्या असतात. काय असतात? ऋण संख्या असतात. लक्षात ठेवा, जसजसं तुम्ही उजवीकडे जाता तसतसं संख्या वाढत जातात आणि जसजसं तुम्ही डावीकडे जाता तसतशा संख्या लहान 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 होत जातात. आता बघा, शून्याच्या उजवीकडे धनसंख्या, शून्याच्या डावीकडे ऋण संख्या असतात. हे तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. कारण कसं आहे, हे एक्झाममध्ये विचारलं जात नाही, पण आपल्याला हे बेसिक माहिती पाहिजे. कारण की आपल्याला संख्या रेषेवर परिमेय संख्या, अपरिमेय दाखवायचे आहेत. तर बघा, शून्याच्या डावीकडे कोणत्या संख्या असतात, शून्याच्या उजवीकडे कोणत्या संख्या असतात, हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे तुम्हाला ही बेसिक माहिती मी सांगत आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, शून्य ही धन पण नसते, ऋण पण नसते. शून्याच्या डावीकडे धनसंख्या असतात, शून्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात, शून्याच्या डावीकडे ऋण संख्या असतात. हे अभ्यासल्याच्या नंतर
आपल्याला दुसरा एक मुद्दा आणखी अभ्यासावा लागेल. सर्वात लहान धनसंख्या 1 आहे. सर्वात मोठी धनसंख्या सांगता येत नाही. सर्वात लहान धनसंख्या 1, सर्वात मोठी धनसंख्या सांगता येत नाही. आता ऋणसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठी ऋणसंख्या ऋण 1 आणि सर्वात लहान ऋणसंख्या सांगता येत नाही. ऋणसंख्येच्या बाबतीत लक्षात ठेवा, सर्वात मोठी ऋणसंख्या -1 किंवा ऋण 1 आणि सर्वात लहान आपल्याला सांगता येत नाही. तर बघा, आपल्याला धनसंख्या आणि ऋणसंख्या याचा आपल्याला ओळखायच्या कशा त्या मी तुम्हाला सांगतो. आता इकडं आहे धन आणि इकडं आहे ऋण. कारण की बेसिक आहे मित्रांनो, हे जर आपल्याला कळालं धन आणि ऋणचा फरक, तर आपल्याला संख्या रेषेवर परिमेय संख्या अपरिमेय संख्या ठेवता येतात. तर पहा, आता धनसंख्येच्या बाबतीत आपल्याला 3 नियम लक्षात ठेवायचे आणि ऋणसंख्येच्या बाबतीत सुद्धा 3 नियम लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवा, धनसंख्येच्या अगोदर वजा चिन्ह नसते. लक्षात ठेवा, धनसंख्येच्या अगोदर वजा चिन्ह नसते. इकडे ऋणसंख्येच्या अगोदर वजा चिन्ह असते. हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा बघा, धनसंख्या ही अपूर्णांकात असेल, व्यवहारी अपूर्णांकात अंश व छेद रूपात असेल. धनसंख्या अंश आणि छेद रूपात असेल तर अंश व छेद या दोघालाही वजा चिन्ह असते. या दोघालाही वजा चिन्ह असते. लक्षात ठेवा, जर समजा ती संख्या अंश आणि छेद रूपामध्ये असेल तर अंश आणि छेद दोघालाही वजा चिन्ह असेल तर ती धनसंख्या असते. इकडे सांगता येईल वजा चिन्ह फक्त अंश किंवा छेद किंवा दोघाच्या मधोमध असेल तर ती संख्या ऋण संख्या असते. ती संख्या ऋण संख्या असते. हे लक्षात ठेवा, अंश आणि छेद दोघाला जर वजा चिन्ह असेल तर ती धनसंख्या असते. अंशाला किंवा छेदाला किंवा दोघाच्या मधोमध वजा चिन्ह असेल तर ती संख्या ऋण संख्या असते. आणि आपल्याला तिसरा मुद्दा सांगता येईल या ठिकाणी. तिसरा मुद्दा बघा दोन्हीकडे. तर बघा, कंसाच्या आत आणि बाहेर, कंसाच्या आत आणि बाहेर वजा चिन्ह असेल तर ती धनसंख्या असते. ती धनसंख्या असते. का असते? धनसंख्या असते. कंसाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी जर वजा चिन्ह असेल तर ती धनसंख्या असते. इकडे बघा, कंसाच्या आत किंवा बाहेर वजा चिन्ह असते. आता आपण बघा, धनसंख्येमधला आणि ऋणसंख्येमधला आपण काय केला,
या ठिकाणी फरक अभ्यासला. बघा, धनसंख्येच्या अगोदर वजा चिन्ह नसते, ऋण संख्येच्या अगोदर वजा चिन्ह असते. धनसंख्येमध्ये बघा, अंशाला आणि छेदाला दोघाला जर वजा चिन्ह असेल तर ती धनसंख्या असते. ऋण संख्येमध्ये बघा, फक्त अंशाला असेल किंवा छेदाला असेल किंवा दोघाच्या मधोमध असेल त्यावेळेस ती ऋण संख्या असते. कंसाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी जर वजा चिन्ह असेल तर ती धनसंख्या असते. आणि ऋण संख्येच्या बाबतीत कंसाच्या आत किंवा बाहेर जर वजा चिन्ह असेल तर ती ऋण संख्या असते. बघा, धनसंख्येमध्ये आणि आहे, ऋण संख्येमध्ये किंवा आहे. आता बघा, आपण उदाहरणं बघू धनसंख्या आणि ऋण संख्येच्या बाबतीत, कारण की हे आपल्याला काय माहिती पाहिजे. मित्रांनो, मी जे काही नियम सांगत आहे ते सर्व नियम तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेत चला. आपलं लेक्चर स्टॉप करायचं आणि काय करायचं, लिहून घेत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व नियम आपल्याला अभ्यासता येतील आणि ते नियम लक्षात ठेवता येतील. तर बघा, आपण उदाहरण बघू. 15 ही कशी संख्या आहे, धनसंख्या आहे. 3/5 हे सुद्धा धनसंख्या आहे, कारण यांच्या अगोदर काय वजा चिन्ह आहे का, वजा चिन्ह नाही. आता 30 इकडे घेतली, ऋण 15 ही ऋण संख्या झाली. ऋण 3/5 ही संख्या ऋण झाली. आता इथं अंशाला आणि छेदाला बघा, -2 छेद -3 ही संख्या कशी आहे, धनसंख्या आहे. का, कारण की अंशाला आणि छेदाला दोघालाही वजा चिन्ह आहे म्हणून ही संख्या कशी आहे, धनसंख्या आहे. आता इथं बघा, फक्त अंशाला आहे किंवा दोघाच्या मधोमध घेऊ आपण. बघा, 3/5 हे मायनस, दोघाच्या मधोमध आलं. 3/5 5ला मायनस, हे कुठं आलं, छेदाला आलं. अंशाला असेल, दोघाच्या मधोमध असेल किंवा छेदामध्ये असेल. त्याच्यानंतर बघा, कंसाच्या आत आणि बाहेर, कंसाच्या बाहेर, कंसाच्या आत हे -7 ही संख्या कशी झाली, धनसंख्या झाली. आता ही बघा, कंसाच्या आतमध्ये मायनस, आत किंवा बाहेर दोन्हीपैकी एका ठिकाणी, म्हणजे आतमध्ये आहे म्हणजे ही कशी झाली, ऋण संख्या झाली. किंवा कंसाच्या त्यानं बाहेर ठेवलं, -7 ही संख्या सुद्धा काय, ऋण संख्या झाली. आता या सर्व संख्या कशा झाल्या, ऋण संख्या झाल्या. कोणत्या, इकडल्या, या सगळ्या काय झाल्या, ऋण संख्या झाल्या. तर बघा, या ठिकाणी या संख्या कशा झाल्या, धनसंख्या झाल्या. हे आपल्याला धन आणि ऋण संख्येमधला डिफरन्स लक्षात ठेवा. धनसंख्या संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे असतात आणि ऋण संख्या शून्याच्या डावीकडे असतात. हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. हे जर आपल्याला कळालं तर सगळं पुढचं समजतं, नाहीतर पुढचं आपल्याला काही समजत नाही. कारण की धनसंख्या आणि ऋणसंख्या जर समजल्या तर आपल्याला पुढचं सगळं लक्षात येतं किंवा आपल्याला कळतं सुद्धा. आता पहा, आपण काय बघितलं, नैसर्गिक संख्या पाहिलं, पूर्ण संख्या सुद्धा पाहिलं, धनसंख्या ऋणसंख्या हा सुद्धा मुद्दा अभ्यासला. आता त्याच्या पुढे वापरायची आपल्याला पूर्णांक संख्या. आता इथं बघा, पूर्णांक संख्या म्हणजे काय, लक्षात ठेवा. सर्व धनसंख्या, सर्व धन, सर्व ऋण व शून्य यांचा समावेश पूर्णांक संख्येमध्ये होतो. सर्व धनसंख्या, सर्व ऋणसंख्या आणि शून्य यांचा समावेश पूर्णांक संख्येमध्ये होतो. ज्या विद्यार्थ्यांना धनसंख्या समजली, ऋणसंख्या समजली आणि पूर्ण संख्या समजली त्या विद्यार्थ्यांना पूर्णांक संख्या सुद्धा समजते. तर बघा, पूर्णांक संख्येमध्ये सर्व धनसंख्येचा, सर्व ऋणसंख्येचा आणि शून्य यांचा काय होतो, समावेश होतो. तर आपण विद्यार्थी मित्रांनो, आता येऊ आपण परिमेय संख्या समूह. आता परिमेय संख्या समूह पाहण्याच्या अगोदर आपल्याला परिमेय संख्या म्हणजे काय किंवा परिमेय संख्या ही कशी ओळखली जाते
हे आपल्याला माहिती राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता परिमेय संख्या समूह म्हणजे काय, त्याच्या अगोदर आपल्याला परिमेय संख्या हे आपल्याला काय करावं लागेल, अभ्यासाला लागेल. आता परिमेय संख्या म्हणजे काय बघा. आता परिमेय संख्येची व्याख्या परीक्षेमध्ये एका मार्काला विचारली जाते, तर ती व्याख्या आपल्याला पाठ असावी आणि परीक्षेमध्ये जेणेकरून आपल्याला आलं पाहिजे. आता बघा, परिमेय संख्येच्या बाबतीत मी तुम्हाला काही नियम सांगतो. परिमेय संख्या नंबर 1, परिमेय संख्येच्या छेदात शून्य नसते. हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. परिमेय संख्येच्या छेदामध्ये काय, शून्य नसतं. जर छेदामध्ये शून्य असेल तर ती संख्या डोळे झाकून अपरिमेय असते. काय असते, अपरिमेय. आता विद्यार्थी मित्रांनो, मला दुसरा मुद्दा सांगा. बघा, पहिला मुद्दा पाहिला, परिमेय संख्येच्या छेदात शून्य नसते. आता बघा दुसरा मुद्दा. आता हे चिन्ह कशाचं आहे मित्रांनो, मला सांगा. सर, हे चिन्ह वर्गमुळाचं आहे. अगदी बरोबर, हे चिन्ह कशाचं आहे, वर्गमुळाचं आहे. वर्गमुळामध्ये जर वर्गसंख्या असेल तर ती संख्या परिमेय संख्या असते. आता उदाहरणार्थ, वर्गमुळात 25. 25 कितीचा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे. वर्गमुळात 144 कितीचा वर्ग आहे, 12चा वर्ग आहे. ही संख्या झाली परिमेय. आता तिसरा मुद्दा मला सांगा मित्रांनो, हे चिन्ह कशाचं आहे. हे चिन्ह या ठिकाणी किती आहे, 3 आहे. तर कोणतं चिन्ह आहे, हे घनमुळाचं आहे. कशाचं आहे, घनमूळ. घनमूळ हे चिन्ह घनमुळाचं आहे. म्हणजेच आतमध्ये कोणती संख्या पाहिजे, घनसंख्या पाहिजे. काय पाहिजे, घनसंख्या. आता घनमुळात 64 कितीचा घन आहे हो, हा 4चा घन आहे. ही सुद्धा कशी आहे, परिमेय संख्या आहे. लक्षात ठेवा, ज्या संख्येच्या छेदामध्ये शून्य नसतो ती संख्या परिमेय संख्या असते. आता परिमेय संख्येमध्ये बघा, धनसंख्या, ऋणसंख्या आणि शून्य या तिघांचा समावेश असतो. मित्रांनो लक्षात ठेवा, परिमेय संख्येमध्ये धनसंख्या, ऋणसंख्या आणि शून्य या तिघांचाही समावेश असतो. हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवायला पाहिजे. तर बघा उदाहरण, परिमेय संख्या -25/3. आता ही ऋणसंख्या आहे, छेदात 3 आलं, छेदात शून्य नसतो म्हणलंय. दुसरं बघा, 10/7, छेदामध्ये 7 आलं, शून्य आहे का, नाही. 4, 0, 3, 8, 32/3, 67/5. आता बरीचशी मुलं म्हणतात, सर इथं 4 दिसतंय, 4च्या छेदामध्ये काहीच नाही, मग शून्य का असू शकत नाही, असा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो. पण लक्षात ठेवा, 4 ही नैसर्गिक संख्या आहे आणि नैसर्गिक संख्येच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 असतो. काय असतो, 1 असतो. लक्षात ठेवा. आता बघा, धनसंख्या असेल, ऋणसंख्या असेल, कोणतीही संख्या असू द्या, त्याच्या छेदामध्ये काय असतो, 1 असतो. आता शून्य सुद्धा कशी आहे, परिमेय संख्या आहे. 8, 3 या सुद्धा परिमेय संख्या आहेत. आता इथं बघा, आता हे आपल्याला माहिती असते का नसते, हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती आहे का नाही हे मला माहिती नाही. पण हा एक मुद्दा मी तुमचा क्लिअर करतो या ठिकाणी, किंवा काही संख्या चिन्हामध्ये असतात. कशामध्ये, चिन्हामध्ये दर्शवले जातात. मग त्या चिन्हामधल्या संख्या आता परिमेय समजायच्या का अपरिमेय समजायच्या, हे महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात भारी, आता मित्रांनो मला सांगा, हे चिन्ह कशाचं आहे. हे चिन्ह पायचं आहे. कशाचं आहे, पाय.
आपण हे चिन्ह वर्तुळाचं क्षेत्रफळ, वर्तुळाचा परिघ काढण्यासाठी वापरतो. आता बघा, पाय ही अपरिमेय संख्या आहे. कशी आहे? अपरिमेय संख्या आहे. आता पाय या संख्येची किंमत, आता पायच्या किमती किती येतात? 2 किमती आहेत. तर पहिली किंमत 22/7 किंवा ह्याला जर 7 जर 22ला काटलं तर 3.14 ही. आता या संख्या परिमेय आहेत. कसे आहेत? परिमेय. आता बऱ्याचशा मुलांना प्रश्न पडलाय, पायचं चिन्ह दिसलं की अपरिमेय आणि त्याचंच घेतलं 22/7 किंवा 3.14 घेतलं की परिमेय. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ज्या संख्या चिन्हामध्ये दर्शवल्या जातात त्या सर्व संख्या कशा असतात? अपरिमेय असतात. आणि ज्या संख्या हे चिन्हाचं रूपांतर ज्यावेळेस संख्येमध्ये दर्शवलं जातं किंवा अंकामध्ये दर्शवलं जातं त्यावेळेस त्या परिमेय असतात. हे मुद्दे आपण इथं अभ्यासायला पाहिजे आणि आपल्याला लक्षात सुद्धा पाहिजे. आता मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला परिमेय संख्या म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आली, किंवा परिमेय संख्या बाबा ओळखायची कशी, पूर्ण संख्या ओळखायची कशी, धनसंख्या कशी आणि ऋणसंख्या कशी हे आपल्याला माहिती झालं. आता पुढं बघायचं. बघा, परिमेय संख्येची व्याख्या एक्झाममध्ये विचारली जाते. तर बघा काय म्हणलंय, व्याख्या काय? m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. येथे m आणि n हे पूर्णांक संख्या असतात. आता पूर्णांक संख्या म्हणजे कशा आल्या? या ठिकाणी धनसंख्या आल्या, ऋणसंख्या आल्या, किंवा शून्य सुद्धा येऊ शकतो अंशामध्ये फक्त. तर बघा, परंतु n हा शून्य नसतो. छेदामध्ये काय होतं? छेदामध्ये काय आहे? n. तर n हा काय? शून्य नसतो. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की बाबांनो, छेदामध्ये शून्य जर नसेल तर ती संख्या परिमेय संख्या असते. आता बघा, पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. बघा, 2 परिमेय संख्याच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. असंख्य कुठं? 2 परिमेय संख्याच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात हे आपण पाहिले. आता बघा कशा असतात ते तुम्हाला इथे स्पष्टीकरण करून तुम्हाला दाखवतो. आता बघा, ही संख्या रेषा आहे, हा शून्य आहे, 1 2 3. शून्याच्या उजवीकडे धनसंख्या, शून्याच्या डावीकडे ऋणसंख्या. आपल्याला फक्त असंख्य परिमेय संख्या, असंख्य म्हणजे आपण सांगू शकत नाही. एक फक्त मी 2-3 तुम्हाला समजून दाखवतो या ठिकाणी. आता आपल्याला विचारलं 5/4, त्याच्यानंतर 3/2, त्याच्यानंतर 7/6, त्यानंतर 8/7. या सगळ्या कशा 1 ते 2च्या दरम्यान बघा कशा येतात. 4 काय करायचं? 5ला काटायचं. 4×1 4, 4×1 4, अधिक उरला किती? 1, 1/4. तर बघा या ठिकाणी काय आलं? 1.1/4 म्हणजे 1 आणि 2च्या मध्ये. आता छेदामध्ये 4 असतो म्हणजे 1 आणि 2च्या दरम्यान काय करायचे? 4 समान भाग करायचे. त्यात 1वा भाग म्हणजे हे कुठे येईल? या ठिकाणी कुठेतरी येतं. 1 2 3 4 भाग केले तर याची जागा कुठे येते? या ठिकाणी येते, 5/4. तसंच आपण याचंही करू शकता. किती आहे? 2 उरला 1 अधिक दिलं इथं 1/2. हे झालं 1.5 म्हणजे कसं? 1 आणि 2च्या मधात येतं. त्याच्यानंतर ह्याला भागलं
6 एक 6, उरलं किती 1/6, 1.1/6 म्हणजे 1 ते 2च्या दरम्यान 6 भाग करायचं, त्यातला 1च्या पुढे 1 भाग घ्यायचा. त्यानंतर बघा इथं 7 एक 7, उरला 1/7 भाग, म्हणजे 1च्या पुढं 1 आणि 2च्या दरम्यान काय करायचे 7 भाग करायचे, त्यात 1 भाग म्हणजे 1च्या पुढे 1 भाग. हे असं आपण असंख्य संख्या ह्या आपण 2 परिमेय संख्येच्या दरम्यान असतात हे आपण पाहिलं कधी आत्ता. हे लक्षात ठेवा, 1 आणि 2च्या दरम्यान असंख्य म्हणजे कोणतीही संख्या असतो, 2 परिमेय संख्याच्या दरम्यान कुठल्याही असू द्या असंख्य परिमेय संख्या असतात हे आपण अभ्यासलं. तर आपण आता बघा संख्या रेषेवरील परिमेय संख्या दाखवणे. आता बघा या ठिकाणी परिमेय संख्येवर संख्या रेषा कशा दाखवायच्या आहेत. तर बघा इथं किती आहे 7/3. ही कशी आहे धन संख्या आहे, म्हणजे शून्याच्या कुंकड राहील उजवीकडे राहील. आता 2 ही सुद्धा धनसंख्या आहे, ही सुद्धा शून्याच्या कुठं राहील उजवीकडे राहील. आणि -2/3 ही संख्या कशी आहे ऋण संख्या आहे, म्हणजे साहजिकच ही शून्याच्या कुंकड राहील डावीकडे राहील. आता या ठिकाणी आपण या ठिकाणी बघितलंय दाखवलंय सुद्धा, काय करायचं छेदानं अंशाला भागायचं. बघा 3 एक 3, 3 दोन्ही 6, 7 मधून 6 गेले, उरला किती 1, उरला 1/3, म्हणजेच 2.1/3, म्हणजेच 2 आणि 3 च्या दरम्यान काय करायचे छेदामध्ये किती आहेत 3, 2 आणि 3च्या मध्ये 3 भाग करायचे. बघा इथं केली 1 2 3, त्यात कितवा 2च्या पुढं 1वा भाग आहे, म्हणजेच पहिला किती आला 7/3 आलं. त्यानंतर बघा 2 ही तर पूर्ण संख्या आहे सरळ दिसते, त्याच्यानंतर ही कशी आहे मायनसमध्ये आहे. तर बघा इथं किती आता 3 न 2ला भाग जात नाही, कारण की 2 हा 3 पेक्षा लहान आहे, म्हणजेच 1 पेक्षा लहान संख्या ऋण 1 पेक्षा लहान. तर बघा या ठिकाणी काय होईल 0 ते 1 च्या दरम्यान काय करायचे 3 भाग करायचे, 1 2 3, त्यात किती घ्यायचे तर 2 भाग घ्यायचे. हा 1 भाग हा 2 भाग, म्हणजे किती आलं -2/3. हे आपल्याला असं अभ्यासता आलं पाहिजे. काय करायचं छेदामध्ये जी संख्या आहे तेवढे भाग करायचे, अंशात जेवढं उरलंय 1 उरला असेल तर 1, 2 उरला असेल तर 2, असं याप्रमाणे आपण सोडायचं. बघा आता आपण हे पाहिलं किंवा संख्या रेषेवर कसं दाखवलं. तर आता बघा आपण उदाहरण पाहू एक, किंवा संख्या रेषेवरील पुढील परिमेय संख्या दाखवा. प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा दर्शवा म्हणले. तर बघा या ठिकाणी किती 4 उदाहरणं आहेत, किती 4 उदाहरणं आहेत. तर बघा हे अभ्यासल्याच्या नंतर आपला स्वाध्याय किंवा उदाहरण संग्रह स्वाध्याय 1.1 हा या ठिकाणी काय होतो सुरू होतो. तर बघा मी तुम्हाला सांगितलं शून्याच्या डावीकडे ऋण संख्या, शून्याच्या उजवीकडे धनसंख्या, आणि या ठिकाणी तुम्हाला जसं मी सांगितलंय त्याप्रमाणे तसे भाग करायचे आणि सोडवायचे. तर बघा मी तुम्हाला 1.1 हा या ठिकाणी सोडून दाखवणार आहे. अतिशय सोपा आहे, कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही. जर तुम्हाला लेक्चर समजलं नसेल तर हे लेक्चर परत तुम्ही पाहत चला, जेणेकरून लक्षात येईल. प्रत्येक मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि एक्झाम ओरिएंटेड आहे आणि अगदी बेसिक आहे. कारण की तुम्ही 8वीच्या वर्गामध्ये आहात. 8वीला NTSE नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम आणि MN म्हणजे महाराष्ट्र टॅलेंट सर्च ही एक परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षा आहेत या, तर अशा प्रकारचे क्वेश्चन तिथं विचारले जातात. त्यामुळे मी तुम्हाला अगदी बेसिकपासून घेत आहे, कारण भविष्यामध्ये तुम्हाला जर कधी स्पर्धा परीक्षा करण्याची तुमच्यावर वेळ आली, प्रत्येकाला जर अधिकारी व्हायचं असेल
तर स्पर्धा परीक्षा द्यावीच लागते. तर ते बेसिकसुद्धा या ठिकाणी आपण पाहत आहोत, कारण की जेणेकरून आपला फायदा झाला पाहिजे. तर बघा, संख्या रेषेवर आपल्याला पाहायचे. तर सुरुवातीला बघा, संख्या रेषा मी तुम्हाला इथं शेवटी खाली काढतो आणि संख्या रेषेवर आपल्याला काय करायचे, मांडणी करायची. आता हा आहे 0, हा 1, हा 2 आणि हा 3. इकडे सुद्धा 1, 2 आणि 3. थोडं इकडे घेतो, परत संख्या रेषा काढतो. पहा, थोडी लाईन जरी क्रॉस आली तरी समजून घ्या तुम्ही. 0, 1, 2, 3, 1, 2, 3. आता बघा, शून्याच्या आपण उजवीकडे कसल्या संख्या असतात, धनसंख्या 1, 2, 3. डावीकडे ऋण संख्या, ऋण 1, ऋण 2, ऋण 3. आता बघा, आपल्याला एक 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 व्यवस्थित मुद्दा पाहायचे. तर बघा, पहिलं काय, 3/2 आहे. बघा, बे1 बे उरला किती, 2 ने 3 ला भागलं, बे1 बे उरला 1. हा 1 डोक्यावर ठेवायचा, 1/2 म्हणजेच 1.1/2. तर ही संख्या रेषा बघा 1च्या पुढची आहे. 1 आणि 2 मध्ये किती भाग करायचे, 2 भाग करायचे. हो का, 1 आणि 2च्या मध्ये 2 भाग झाले. हा एक भाग, हा एक भाग. तर या ठिकाणी ही संख्या रेषेवर किती, खाली दाखवा किंवा वरी दाखवा, 3/2 आलं. त्याच्यानंतर दुसरं किती आहे, 5/2 आहे. बघा, बे1 बे बे दोन्ही 4 उरला किती, 1, कारण की 5 मधून 4 गेले, उरला 1 अधिक 1/2. आता बघा, 2च्या पुढं इथं छेदामध्ये किती आहे, 2 आहे. तर 2 आणि 3च्या मध्ये 2 भाग करायचे. इथं 2 भाग केले, हा एक भाग, हा एक भाग. तर किती आलं हे, इथे या ठिकाणी 5/2 आलं. त्यानंतर बघा, इथं किती, -3/2. बघा, -3/2चं काय मित्रांनो, बघा इकडे मायनसमध्ये म्हणजेच -1.1/2. म्हणजेच या ठिकाणी 2 आणि -1 आणि -2 या दोघांच्या मध्ये किती, 2 भाग करायचे, कारण की छेदामध्ये 2 आहे. तर हे कुठे येईल, इकडच्या बाजूला येईल, म्हणजे -3/2. आता बघा, आपण संख्या रेषेवर आपण पाहिलं, काय पाहिलं, कारण की एक्झाममध्ये प्रश्न पडतो किंवा खालील संख्या संख्या रेषेवर दाखवा. तर बघा, या तिन्ही आपण संख्या रेषेवर दाखवलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा, दुसरा क्वेश्चन पहा. दुसरा क्वेश्चनमध्ये बघा, 2 ऋण संख्या आहेत आणि 1 धनसंख्या आहे. तर ही सुद्धा संख्या रेषा काढली. उजवीकडे धनसंख्या 1, 2, 3, डावीकडे ऋण संख्या 1, 2, 3. हे प्लस मधल्या उजवीकडे आणि डावीकडे ऋण मधल्या. अभ्यास व्यवस्थित करायचा मित्रांनो, आणि यामध्ये अवघड काहीच नाही आणि अजिबात घाबरून जायचं नाही, कारण गणित हा विषय अतिशय सोपा विषय आहे. फक्त काय करावं लागतो, सराव करावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते. काय करावं लागते, प्रॅक्टिस करावी लागते. बघा, पहिलं किती दिले, 7/5. काटा, 5×1 5. 7 मधून 5 गेले, उरले किती, 2. तर 2/5. म्हणजेच बघा, इथं छेदामध्ये किती येतं, 5. म्हणजे 1 ते 2 च्या मध्ये किती, समान 5 भाग करायचे आणि त्यातला किती, 2 भाग घ्यायचे. म्हणजे बघा, 1 आणि 2च्या मध्ये 5 भाग करायचे, म्हणजे 4 रेषा ओढावं लागतील. 1, 2, 3, 4 रेषा ओढल्या. 4 रेषा ओढल्याच्या नंतर किती, 1.2/5 म्हणजे 2 वर घ्यायचे आपल्याला. तर 1च्या पुढे 2 किती, हे 7, हे /5. हे 2 नंबरची रेष आपण घेतली. त्याच्यानंतर पहा, दुसरं मायनस आहे, -2/5.
5. आता बघा 5नं 2ला भाग जात नाही, कारण 2 5पेक्षा काय आहे, लहान आहे. तर आपल्याला 0 आणि 1 हे कसं आहे, 0पेक्षा लहान आणि ऋण 1पेक्षा मोठी आहे. तर बघा इथे छेदात किती आहे, 5. 0 ते -1 च्यामध्ये 5 भाग करायचे, समान 1 2 3 4 5. थोडं इकडं तिकडं होईल मित्रांनो, समजून घेत चला, कारण की काय करायचे आपल्याला 5 भाग करायचे. तर आपण 5 भाग केले, 1 2 3 4. हे किती 5 भाग झाले. त्यात किती घ्यायचे, तर अंशात 2 आहे म्हणजे 2 भाग, म्हणजे या ठिकाणी -2/5. कारण शून्याच्या डावीकडे 2 रेषा, आपण 0 ते -1 मध्ये किती 5 भाग गेले, त्यातल्या 2 रेषा घ्यायच्यात, म्हणजे 2 पर्यंत, म्हणजे इथं. तर बघा त्याच्यानंतर बघा पुढचं काय दिले, -4/5. हे सुद्धा आपल्याला सेम आहे. बघा या ठिकाणी किती आपण 2 रेषा घेतल्या, तर आता हे किती 4 रेषा आहेत. 5नं 4ला भाग जात नाही, कारण 4 कसं आहे, लहान आहे. तर बघा 5 भाग केले, 1 2 3 4, 4 भाग केले आणि 5वा पण झाला या ठिकाणी. तर बघा 4 घ्यायचे, तर आपलं कुठे या ठिकाणी येईल. वरती घेतो मित्रांनो मी, -4/5. म्हणजे 0 पासून -1 पर्यंत 5 भाग केले, या ठिकाणी 2 भाग घेतले आणि या ठिकाणी 4थ्या भागावर घेतलं. तर आपली संख्या रेषा मित्रांनो अशी येते. त्याच्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन, एक संख्या धन आहे, एक संख्या ऋण आहे. तर बघा संख्या रेषेवर आपल्याला दाखवता येतं. तर बघा आता या ठिकाणी आपल्याला थोडे भाग जास्त करावे लागतात. हा 0, हा 1, हा 2, हा 0. जास्त काही घ्यायची गरज लागत नाही. +1 +2, इकडं -1 -2. तर बघा सुरुवातीला किती आहे, -5/8. याचं रूपांतर काय येईल, 8नं 5ला भाग जातो का, जात नाही, कारण 5 लहान आहे. ऋण संख्या आहे म्हणजे साहजिकच ही शून्याच्या कुंकड डावीकडे येणार आहे. तर बघा 0 ते -1 मध्ये किती 8 भाग करायचे. आता 8 भाग व्यवस्थित घ्या, 1 2 3 4 5 6 7. आपले भाग इकडे तिकडे होतील, तर आपल्याला किती घ्यायचे, 5. 1 1 2 3 4 5. बघा या ठिकाणी -5/8. त्याच्यानंतर दुसरं बघा 11/8. 11ला 8नं भागलं, किती आपण किती घेतलं, 11/8. तर बघा 11/8. तर बघा 8 1 8 उरले किती 3/8. तर या ठिकाणी बघा 1 ते 1च्या पुढं आहे, 1 + 1च्या पुढं आहे, तर 1 ते 2च्या मध्ये किती समान 8 भाग करायचे. किती समान 8 भाग केले, तर बघा 1च्या पुढं तिसरा भाग म्हणजे या ठिकाणी येईल, म्हणजेच किती 11/8. मित्रांनो अवघड काहीच नाही, हे अतिशय सोपं आहे. हे इथं आलं आणि हे इथं आलं. तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित काढा आणि व्यवस्थित तसे भाग करायचे. जेवढा भाग डोक्यावर आहे तिथपर्यंत घ्यायचं आणि लिहायचं. त्याच्यानंतर बघा 4था क्वेश्चन आहे. 4था क्वेश्चन पहा, एक संख्या धन आहे, एक संख्या ऋण आहे. संख्या रेषा काढली, 0, हा 1, हा 2, हा 1, हा 2, हा -1, हा -2, हा +1 +2. आता बघा 13/10 आहे,
तर काय होईल 13/10. 10 एक 10 प्लस उरले किती 3/10. म्हणजेच बघा 1च्या पुढं 10 भाग करायचे. 10 भाग करा. 1 2 3 4 5 7 8 9 10 झाले. तर त्यात किती तिसऱ्यापर्यंत जे 1 2 3 का या ठिकाणी तर काय येईल 13/10 कुठं या ठिकाणी आलं. आता बघा इकडे -17/10. इथं सुद्धा बघा किती होते 10 एक 10 उरले किती 7/10. हे मायनस आहे. तर 1 ते 2च्या मध्ये 10 भाग करायचे. -3 4 5 6 7 8 9 हे किती झाले 10. तर आपल्याला 7 भाग घ्यायचे 1च्या पुढं 1 2 3 4 5 6 आणि हा 7वा. तर किती आलं बघा या ठिकाणी येईल बघा या ठिकाणी मोठी रेषा ओढली मी -7/10. अभ्यास करत असताना अगदी बारकाईनं अभ्यास करायचा. त्याच्यानंतर बघा खाली काय म्हणले दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न अतिशय सोपा आहे, अवघड याच्यामध्ये काहीच नाही. काय म्हणले बिंदू बी हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो. आता बिंदू बी हा कोणकडे आहे शून्याच्या डावीकडे आहे, म्हणजेच तो कशी ऋण संख्या दर्शवणार आहे. शून्याच्या कोणकडे डावीकडे आहे म्हणजे तो कशी संख्या आहे ऋण संख्या आहे. तर आता बघा दर्शवायचे कसं पहा. दर्शवत असताना बघा हे 2 आहे, 2 आणि 3 च्या दरम्यान किती 4 भाग पडले. 4 भागापैकी 2 भाग म्हणजेच बघा याचं रूपांतर काय होतं 2.2/4. हे कसं आहे मायनस आहे. ह्याला जर आपण काटलं किंवा याचं रूपांतर जर असं केलं तर बघा काय होतं पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे मित्रांनो. 4 या 2ला काय करायचं गुणायचं. 4 2 8 आणि वरचे काय करायचे हे प्लस करायचे 2. 4 2 8 आणि 2 10. 10/4 कसे आहेत मायनस. ह्याला काटून छोटं रूप केलं काय होईल 2×5 = 10 2×2 = 4. तर किती आलं -5/2. त्याच्यानंतर बघा पुढं 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे. बघा 1.3/4. तर बघा इथं 1 पूर्णांक म्हणजे 1 + 3/4 म्हणजे ही संख्या 1 आणि 2च्या दरम्यान आहे. कशी 1 आणि 2च्या दरम्यान. आणि त्यात बघा इथं किती छेदामध्ये 4 1 व 2च्या मध्ये 4 भाग आहेत. 4 भागापैकी तिसऱ्या भागावर ते आहे. तर बघा इथं 1 आहे, इथं 2च्या मध्ये 4 भाग झाले. 4 भागात तर तिसरा 1 2 3. तर कोणता बिंदू आला सी बिंदू दर्शवतो. कोणता सी. त्याच्यानंतर बघा पुढं डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. कोणत्या डी बिंदूने दाखवली आहे. हे विधान सत्य की असत्य. हे विधान सत्य की असत्य. आता इकडे बघा डी कुठं आहे 2 आणि 3च्या आतमध्ये आहे. तर बघा 2 + 2च्या पुढे आहे म्हणजे प्लस येईल. किती भाग आहे 2 आणि 3च्या मध्ये 1 2 3 4 एकूण 4 भाग आहेत. 4 भागापैकी डी किती भागावर आहे दुसऱ्या भागावर आहे. पहा 2 आणि 3च्या दरम्यान 4 भाग आहेत. 4 भागापैकी डी हा दुसऱ्या भागावर आहे. तर 2/4 म्हणजेच काय झालं बघा काय होतं 4 1 4 4 2 8 हे +2 म्हणजे किती 10/4 म्हणजेच 2×5 = 10 2×2 = 4
हे विधान आपलं कसं आहे, सत्य विधान आहे. कसं आहे, सत्य विधान, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, आता विद्यार्थी मित्रांनो, हे आपण आत्तापर्यंत स्वाध्याय पॉईंट 1.1 हा स्वाध्याय अभ्यासला. घटकाच्या शेवटी बघा, परिमेय आणि अपरिमेय यामध्ये एकूण 4 स्वाध्याय आहेत. 1.1, 1.2, 1.3, 1.4. हे पूर्ण अभ्यासल्याच्या नंतर शेवटी या घटकाच्या आपण सराव टेस्ट घेणार आहोत. घटक चाचणी म्हटलं तरी चालेल. तर त्या घटक चाचणीमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न असतील आणि परीक्षेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न दर्शवले जातात किंवा विचारले जातात, तुम्हाला दिसतील सुद्धा. लक्षात ठेवा, संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे, ती संख्या धन असेल ऋण असेल, त्याच्यानंतर दिलेल्या संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. म्हणजे अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जातो.